स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 4 सजीवातील पोषण. प्रश्न पहिला, अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करा. वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कौके, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ, गोचिड. शाकाहारी प्राणी: गाय, हरिण, शेळी, म्हैस. मांसाहारी प्राणी: वाघ, सिंह, बेडूक. मिश्रहारी प्राणी: चिमणी, मानव, झुरळ. स्वच्छताकर्मी: गिधाड. विघटक: मृतोपजीवी: जीवाणू, कौके. परजीवी: गोचिड. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. अ गट: परजीवी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, मृतोपजीवी वनस्पती, सहजीवी वनस्पती. ब गट: भूछत्र, दगडफूल, ड्रॉसेरा, अमरवेल. उत्तर: परजीवी वनस्पती अमरवेल, कीटकभक्षी वनस्पती ड्रॉसेरा, मृतोपजीवी वनस्पती भूछत्र, सहजीवी वनस्पती दगडफूल. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. सजीवांना पोषणाची गरज का असते? उत्तर: सजीवांमध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. या जीवन प्रक्रिया सुरळीत चालू राहाव्यात यासाठी पोषक आवश्यक असते. 3. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी देखील पोषणाची गरज असते. आ. वनस्पतींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. 1. प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात. 2. जमिनीतील पाणी, क्षार व इतर पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्ये व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात, म्हणून वनस्पतीला स्वयंपोषी म्हटले जाते. प्रकाश संश्लेषणाचे रासायनिक समीकरण: कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी बरोबर अन्न अधिक ऑक्सिजन. या प्रक्रियेत हवेत ऑक्सिजन सोडला जातो. इ. परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा. 1. ज्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती म्हणतात. यांचे पुढील प्रकार आहेत: कीटकभक्षी, परजीवी आणि मृतोपजीवी. त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. 2. अन्नासाठी या वनस्पती इतर सजीवांच्या शरीर किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात. अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात. 3. यांचे 2 प्रकार आहेत. अ. अर्धपरजीवी उदाहरणार्थ बांडगुळ. आधारासाठी मोठ्या वृक्षावर असतो. या वृक्षाकडून क्षार व पाणी शोषून स्वतःचे अन्न तयार करतो. ब. संपूर्ण परजीवी उदाहरणार्थ अमरवेल. अजिबात हरितद्रव्य नसते, त्यामुळे ती संपूर्णरित्या आश्रयी वनस्पतीवरच अन्नासाठी अवलंबून असते. इ. प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे पायऱ्या स्पष्ट करा. प्राण्यांमध्ये पोषणाचे विविध टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. 1. अंतर्ग्रहण. अन्न शरीरात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला अंतर्ग्रहण म्हणतात. मानवामध्ये अन्नाचे अंतर्ग्रहण बुक्कल पोकळीच्या मदतीने केले जाते. 2. पचन. ही प्रक्रिया ज्यामध्ये अन्नाचे विद्रव्य स्वरूपात रूपांतर होते. 3. शोषण. पचलेल्या अन्नातील पोषक द्रव्ये विल्ली नावाच्या बोटासारख्या प्रक्षेपणाच्या मदतीने लहान आतड्यात शोषली जातात. 4. आत्मसात करणे. शोषलेले पोषक रक्तवाहिन्यांद्वारे वेगवेगळ्या अवयवांमध्ये पोचवले जातात. विविध जीवन प्रक्रियांसाठी वापरल्या जातात. 5. उत्सर्जन. गुदद्वाराद्वारे विष्ठा काढून टाकण्याच्या प्रक्रियेला इजेक्शन म्हणतात. उ. एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते? उत्तर: अमिबा, युग्लिना आणि पॅरामेशियम हे एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव आहेत. प्रश्न चौथा, कारणे लिहा. अ. कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. उत्तर: कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. कीटक स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो. आ. फुलपाखराला नळीसारखे लांब सोंड असते. उत्तर: कीटकांमध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते. याचा वापर करून ते अन्न ग्रहण करते. प्रश्न 5. वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओघ तक्ता तयार करा.
प्रश्न 6वा, विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आपण वेगवेगळ्या अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? उत्तर, आपण जरी वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करत असलो तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थापासून बनते, जसे गहू, तांदूळ किंवा कडधान्य, अंडी इत्यादी. आपण वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही. स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते आणि का? उत्तर, स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते, कारण वनस्पतींची संख्या जास्त असेल तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरून राहतील. जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव पण नष्ट होतील. म्हणून निसर्गातील अन्न साखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात. वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रात जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का? वाळवंटी भागात स्वयंपोषी देखील कमी संख्येने असतात, त्यामुळे अवलंबून राहणारे परपोषीही कमी असतात. जिथे अन्नाची चणचण असते तिथे खाणाऱ्यांची संख्या रोडावते. समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती पलवक नावाचे तरंगणारे जीव असतात. त्यांच्यावर आणि प्राणी पलवकांवर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते. म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोषी आढळतात. हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतींच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही? उत्तर, हिरव्या भागात हरितद्रव्य असते. हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश संश्लेषण होते, त्यातूनच अन्न निर्मिती होते. म्हणून हिरव्या भागाव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न तयार होत नाही. बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? उत्तर, परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात. बाह्य परजीवी चुक्षांसारखे किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात. उदाहरणार्थ डास, ढेकूण इत्यादी. डासांसारखे कीटक मलेरिया, डेंग्यू यांसारखे रोग संक्रमित करतात. अंतःपरजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण होऊ शकतात. आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात. बाह्य परजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.